मित्रांनो, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने आता नुकत्याच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या संदर्भातील जी अपडेट्स आलेली आहे त्या रिलेटेड आपण आज सामान्य ज्ञानावर आधारित पुणे जिल्ह्याच्या संबंधी महत्त्वाचे 20 प्रश्न आपण आजच्या या सेक्शनला अभ्यासणार आहोत. आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. बेसिक जरी हे प्रश्न असले तरी तुम्हाला परीक्षेला 1 ते 2 मार्कांच्या सेक्शनमध्ये नक्कीच तुम्हाला हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. ओके, चला तर मग आपण संपूर्ण घटकांवर आधारित हे कंबाईन महत्त्वाचे 20 प्रश्न यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहिला प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेला आहे, महाराष्ट्रातील पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? बघा, जर तुम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीचा अभ्यास करणार असाल किंवा अभ्यास करत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे. कारण पुणे जिल्ह्यावरती तुम्हाला 1 ते 2 किंवा 3 क्वेश्चन तरी आरामात पेपरला हे येतातच. इव्हन मागच्या काही क्वेश्चन्स पेपर रिलीज जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 4-5 पर्यंत क्वेश्चन आलेले होते. आणि जे हायलायटर निवडक प्रश्न मी यामध्ये घेतलेले आहे. ओके, त्या रिलेटेडच आपण पुणे जिल्ह्याच्या संबंधी अभ्यास करतोय इथे. बघा, आता महाराष्ट्रातील पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? बरोबर, असा प्रश्न आलेला आहे. तर याचं उत्तर आहे ए 5 आहे. ओके, चला पुढे. पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? बघा, आता इथे प्रश्न काय आला? तालुके विचारलेत, बरोबर की नाही? मग एकूण तालुके किती आहेत? 14. पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागू आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, आता पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला तालुका विचारला, दुसऱ्या सेक्शन मध्ये आता सीमा विचारल्या आहेत, बरोबर, जिल्ह्याच्या. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 5. ओके, त्यानंतर बघा, पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे मुळा आणि मुठा. पुढे बघा, पुणे शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखलं जातं रे? तर बघा, इथे पर्याय दिले आहे. सांस्कृतिक राजधानी, आर्थिक राजधानी, पर्यटन राजधानी का वरील सर्व? ओके, तर याचं उत्तर आहे सांस्कृतिक राजधानी. खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण पुणे शहरामध्ये नाही म्हटलेलं आहे? इथे बरेचसे विद्यार्थी फसतात, प्रश्न नीट व्यवस्थित वाचत नाही, म्हणून त्यांची अडचण त्या ठिकाणी निर्माण होत असते. बघा, खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण पुणे शहरात नाही? कधी कधी हेच प्रश्न तुम्हाला फिरून विचारले जातात की खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण पुणे शहरांमध्ये आहे. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित नीट वाचत जा जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर करेक्ट त्या ठिकाणी देता येईल. बरोबर, चला, खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण पुणे शहरामध्ये नाही म्हटलेलं आहे? आता तुळशीबाग पुण्यामध्ये आहे, शनिवार वाडा पण पुण्यामध्ये आहे, शिवनेरी किल्ला पण पुणे जिल्ह्यामध्येच आहे, बरोबर की नाही? मग आता इंडिया गेट तर नाहीये, बरोबर, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? इंडिया गेट. त्यानंतर पुढे घ्या, खालीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्यातून वाहत नाही? बघा, वाहत नाही म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे त्या ठिकाणी डी, पूर्णा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या कोणत्या शहरात आहे? प्रश्न काय विचारलाय इकडे नीट व्यवस्थित लक्ष देत चला विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील म्हटलेलं आहे, बरोबर की नाही? महाराष्ट्रातील सर्वात सॉफ्टवेअर कंपन्या कोणत्या शहरामध्ये आहे रे? तर निश्चित पुणे. ओके, चलो पुढे बघा, शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जगप्रसिद्ध शनिवार वाडा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? बघा, महाराष्ट्रातील म्हटलंय, कोणत्या शहरात म्हटलंय? वरतीच आपण पाहिलं आता शनिवार वाडा कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे. इथे कधी कधी तुम्हाला जिल्हा पण विचारला जाईल, लक्षात असू द्या, त्यामुळे प्रश्न फिरून विचारले जातात. संत तुकाराम महाराजांनी पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राहून वारकरी संप्रदायाचा विस्तार केला आहे? ओके, चला, आता याचं उत्तर काय आहे? 11 नंबरचं देहू. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे शहरामध्ये नाही म्हटलेला आहे? किल्ला विचारलेला आहे आणि पुणे शहरामध्ये तो किल्ला नाहीये. तर कोणता किल्ला नाहीये रे? तर रायगड. ओके, चला पुढे. प्रश्न क्रमांक 13,
भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी कोणते ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे? तर नक्कीच आपल्याला पर्यायामध्ये पाहिल्यावर लक्षात येईल भीमाशंकर ए. अष्टविनायक पैकी पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर 5 अष्टविनायक आहे. पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर इतके आहे असा प्रश्न आलेला आहे आपल्याला या ठिकाणी. तर 15,646. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुणे जिल्ह्यातील कोणत्या स्थानावरून वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे असा प्रश्न आपल्याला इथे आलेला आहे. तर याचं उत्तर आहे आळंदी. महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर पेठांचे शहर म्हणून ओळखले जात होते असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पुणे. पुणे शहराच्या हद्दीतून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही म्हटलेलं आहे? बरोबर. तर कोणती नदी वाहत नाही? पैनगंगा. पुणे शहराला कशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते? तर नक्कीच या ठिकाणी शिक्षणाचे माहेरघर म्हणून. पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी संत सोपान देवांची समाधी आहे? तर याचं उत्तर आहे सासवड. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात आणि महत्त्वाचे परीक्षा ओरिएंटेड येणारे क्वेश्चन्स 20 महत्त्वाचे प्रश्न आणि ह्या 20 पैकी तुम्हाला नक्कीच पेपरला त्या ठिकाणी 3 ते 4 क्वेश्चन आरामात येत असतात. त्यामुळे निवडक प्रश्न आपण हे घेतलेले आहे. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि याचा व्यवस्थित सराव करा. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.